नमस्कार. बिपिन जगताप या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. उद्योगातून समृद्धीकडे हा आपला आजचा तिसरा भाग आहे. पहिल्या 2 भागात आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजना, उद्योग म्हणजे काय आणि उद्योगातून कशा प्रकारे आपण समृद्ध होऊ शकतो याबाबतचा माहिती, याबाबतचे आपल्याबरोबरचं संभाषण हे अनेक लोकांना खूप आवडलं. खूप लोकांनी मेसेज करून अथवा त्यांनी हा व्हिडिओ पाहून उद्योग करावा याबाबत त्यांचं मत आता तयार होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आपण पाहतो की उद्योजकता, शेतीचा विकास असेल, उद्योजकतेचा विकास असेल, हे आपल्या समाजासाठी आणि आपल्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न उभा होत असताना आणि तो राष्ट्रासमोरचा एक महत्त्वाचा प्रश्न होत असताना आपल्याला उद्योजकतेकडे ह्या तरुणांना ओढणं, उद्योजक तयार करण्यासाठीची त्यांच्या मनामध्ये उर्मी तयार करणं, त्यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात जनजागृती करून त्यांचा उत्साह वाढवणं यासाठीचं काम करणं भविष्यात खूप महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठीच हा खऱ्या अर्थाने खटाटोप आहे. उद्योजकतेकडून समृद्धीकडं असं ज्यावेळेस आपण म्हणत आहोत त्यावेळेस उद्योग कोणता करावा किंवा कशा प्रकारे उद्योगांची माहिती घ्यावी याबाबतचे अनेक लोक मार्गदर्शन करत असतात. पण मागील जवळपास 13-14 वर्षापासून उद्योजकता या क्षेत्रात मी काम करत आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना भेटी देऊन त्या लोकांची संभाषण करून त्यांच्या अनेक यूट्यूबवरती मी काही मुलाखती घेतलेल्या आहेत आणि यशस्वी उद्योजक कसा होतो, उद्योजकतेकडे जाण्यासाठी अचूक निरीक्षण किती महत्त्वाचं आहे, उद्योग करताना आपल्याकडं कोणता कच्चा माल उपलब्ध आहे आणि त्यावरती आपण व्हॅल्यू ॲडिशन काय करतो किंवा आपलं मूल्यवर्धन त्यामध्ये काय होतं हे खूप महत्त्वाचं आहे. नुकतंच केंद्र सरकारने एक जिल्हा एक प्रॉडक्ट किंवा एक जिल्हा एक उत्पादन अशी एक नवीन संकल्पना मांडलेली आहे. आपल्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक उत्पादनं आहेत. उदाहरणार्थ आपण विचार केला तर कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल आहे किंवा आपल्या सोलापूरमधील सोलापूरच्या चादरी, टॉवेल्स जगभर प्रसिद्ध आहेत. सांगलीची हळद जशी प्रसिद्ध आहे तसे सांगलीचे बेदाणे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर नाशिकचे सुद्धा द्राक्षे, बेदाणे प्रसिद्ध आहे. जळगावची केळी प्रसिद्ध आहे. आपण विदर्भात गेलो तर अमरावतीची, आपल्या वर्ध्याची संत्री प्रसिद्ध आहेत. गोंदियाचा बांबू प्रसिद्ध आहे. असे एका जिल्ह्याची आयडेंटिटी दाखवणारे हे सगळे प्रॉडक्ट आपण आज बघतो आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याजवळ असे काही प्रॉडक्ट आहेत, आपल्याजवळ अशा काही उत्पादनं आहेत की ज्याची जगभर ओळख निर्माण होऊ शकते. जसं की आपल्याला माहितीच आहे की जिओग्राफिकल इंडक्शन जे आहे किंवा भौगोलिक रचनेनुसार त्या भागात कोणकोणते उद्योग असतात, भौगोलिक रचनेनुसार त्या भागातलं उत्पादन कोणतं आहे आणि त्याला आपण जे काही नामांकन घेत आहोत त्याला GI नामांकन असं म्हटलं जातं, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्या भागात अनेक उद्योग सुरू करता येतात आणि आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारी आहे. या भागातले अनेक शेतकरी वर्षानुवर्ष आपल्या या भागात खूप मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती करत आहेत आणि या ऊसाच्या शेतीमुळं या भागातील शेती जी आहेत ते क्षारयुक्त झाले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करून जे आपल्या शेतीमध्ये वर्षानुवर्ष पिकांची फेरपालट न झाल्यामुळं किंवा खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाल्यामुळं त्या शेतीमध्ये क्षार निर्माण झाले आहेत आणि त्यामुळं आपल्याकडच्या शेतीसुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली आहे. या सगळ्यांचा विचार केला तर आपल्याला शेतीबरोबर उद्योग किंवा पूरक व्यवसाय असणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. खूप वर्षापूर्वी आपल्याकडं अनेक मोठ्या शेतकऱ्यांच्याकडं 100-100 एकर एवढी शेती होती, परंतु आज पाहिलं तर त्याचे खूप तुकडे पडले आहेत आणि तुकडा पडल्यामुळं शेतींची कमतरता आपल्याला जाणवत आहे. आज शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्यानं आजूबाजूला सुद्धा शेतीमध्ये आपल्या आता बिल्डिंग्ज उभ्या राहत आहेत. मोठ्या मोठ्या शहरात जिथं पुणे, सांगली, सोलापूर, अहमदनगर किंवा अशी जी शहरं आहेत त्याच्या आजूबाजूला आज शेती कमी होत आहे आणि या शहरांचं जे शेतीचं पर्यावसन आहे ते पर्यायाने मोठ्या बिल्डिंग्जमध्ये होत आहे. तर त्यामुळे आपण शेती वाचवण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांच्याकडं जर वेगळ्या दृष्टीनं पाहिलं आणि शेती वाचावी यासाठी आपला उद्योग निर्माण जर झाले तर शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या शेतीवरचा जो आपल्या कुटुंबाचा भार आहे तो कमी होऊ शकतो आणि जास्तीचे पैसे जे आहेत ते आपल्याला या माध्यमातून मिळू शकतात. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की शेतीपूरक व्यवसायांमध्ये आज कुक्कुटपालन आहे, रेशीम उद्योग आहे, मधमाशा पालन उद्योग आहे,
किंवा दुभती जनावरांचा एक फार मोठा व्यवसाय आहे, ज्याला दुधाचा आपण व्यवसाय म्हणतो. त्याचबरोबर ह्या सगळ्या शेतीपूरक व्यवसायांना शासन फार मोठ्या प्रमाणात मदत करत असतं, सबसिडी देत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शेतीवरील भार कमी होऊन ह्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 4 पैसे त्यांच्या आर्थिक नियोजनात मिळावेत, हाच त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. तुम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटेल, परंतु जगामध्ये मधमाशा पालन हा काही वरच्या क्रमांकावरचा उद्योग आहे. त्यानंतर वराह पालन, कुक्कुटपालन अशा अनेक उद्योग येतात. पण आज दुर्दैवाने आपल्याकडे मधमाशा पालन हा व्यवसायासुद्धा फारशी माहिती मिळालेली नाही आपल्याला, आणि त्यामुळं आपण या व्यवसायाकडं व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत नाही. त्यामुळं आपण हे जे शेतीपूरक व्यवसाय आहेत, रेशीम उद्योगासारखा एक उद्योग आहे की ज्याच्यामध्ये केवळ तुतीची लागवड करून रेशीम किडे पाळून रेशमासारखं सुती अत्यंत मलम असं वस्त्र तयार होतं आणि त्यालासुद्धा जगभरातून मागणी आहे. मुळातच गोष्ट अशी आहे की हे सगळे उद्योग जे आहेत, दुभत्या जनावरांचा उद्योग असेल, कुक्कुटपालन असेल, रेशीम उद्योग असेल, मधमाशा पालन असेल, हे सगळे उद्योग आपल्याला अत्यंत व्यवस्थितपणे आणि प्रोफेशनल होऊन जर हे उद्योगात आपण घेतले, आपल्या मनावरती घेतले, तर शेतीला अत्यंत चांगले दिवस पुन्हा येऊ शकतात. शेतीमध्ये आपल्याकडं खूप वेळा सोयाबीन केलं जातं, तेलबियांची उत्पादन घेतली जातं, पण त्याच्यामध्ये मूल्यवर्धन करणारे उद्योग आपण करत नाही. टॅमॅटोचा भाव आज काही दिवसापूर्वी आपल्याकडं बघितलं असेल की 10 रुपये 15 रुपये किलो असा टॅमॅटोचा भाव आला आणि नंतर अगदी तो 50-60 रुपयावरही कधी जातो, परंतु कधी कधी अगदी 2 रुपये 4 रुपये किलोनी टॅमॅटो बाजारात विकले जातात. तर त्याच वेळेस टॅमॅटो केचप असेल, टॅमॅटोपासून सॉसेस असतील, अशा गोष्टी जर शेतकऱ्यांनी सुरू केल्या तर त्यांना एक प्रकारचा फार मोठ्या प्रमाणात आता जगामध्ये बदल होत आहेत आणि जग एक मोठं मार्केट सुरू होत आहे. तर ह्या कुटुंबामध्ये ह्या जगाचा एक जी काही आपल्याला मागणी आहे त्यानुसार जर हे उद्योग आपण सुरू केले आपल्या शेतीला, तर एक चांगल्या प्रकारचं बिझनेस, चांगल्या प्रकारचा उद्योग शेतकरी करू शकतात, हे सिद्ध झालेलं आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो की कोकणामध्ये आपल्याकडं नारळाचं खूप मोठ्या प्रमाणात पीक आहेच आणि खूप मोठ्या प्रमाणात नारळाचं उत्पादनही होतं, आंब्याचं उत्पादन होतं. परंतु अचानक येणाऱ्या मुसळधार पावसांमुळं किंवा अचानक येणाऱ्या चक्रीवादळांमुळं आपल्या कधी ह्या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि शेतकऱ्यांना वर्षभर बालसंगोपनाप्रमाणे पीक संगोपन केलं जातं, परंतु अचानक होणाऱ्या तोट्यांमुळं ते खूप खचले जातात. आणि आज आपण पाहतो की आपल्या विदर्भातील किंवा आपल्या अनेक शेतकरी बांधव आहेत ते ह्या कर्जाच्या कर्जामुळं आत्महत्या करत राहतात. तर यांना एक पर्याय म्हणून आज आपण असे काही शेतीपूरक व्यवसाय पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून खूप फायदा होऊ शकतो. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर नारळाचा आपण कोकणातला विचार करतो, त्यावेळेस नारळ पीक जे आहे त्याच्या माध्यमातून आपण व्हर्जिन कोकोनट ऑइल, नारळाची पावडर, नारळाचं व्हर्जिन हे जे तेल, कोकोनट ऑइल, त्याचबरोबर नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं, नारळांपासून झाडू बनवले जातात, नारळाच्या सगळ्या गोष्टींचा आपला फायदा होतो. आणि म्हणून अशा पद्धतीचे हे जर उद्योग सुरू केले त्या भागातल्या लोकांनी तर त्यांना खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकतो. तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याकडं निरा हे पाम जे आहे, पाम गुळ म्हटलं जातं त्याला, तमिळनाडूमध्ये ह्याच्यामध्ये फार मोठ्या इंडस्ट्री आहे आणि ह्या निरा जे आपण रस्त्याला पितो तर हे सुद्धा ह्या आपल्याकडं जे शिंदीचे झाड आहेत ह्याच्यापासून ही निरा उपलब्ध होते. काही दिवसानंतर किंवा काही कालावधीनंतर, काही तासानंतर त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं, अल्कोहोल निर्माण होतं. त्यामुळे निरा ही त्याच्यामध्ये रूपांतरित होत असल्याने ताजी निरा ही अत्यंत जीवनसत्वयुक्त, अत्यंत विटॅमिनयुक्त अशी अत्यंत चांगली निरा आपला पाहायला मिळते. आणि ह्याचासुद्धा उद्योग एक फार मोठा आहे, कारण ह्या पाम गुळाला फार मोठी मागणी अनेक देशात आहे, अनेक आपल्या राज्यात आहे आणि देशभर आहे. तर हा पाम गुळाचा सुद्धा एक फार मोठा व्यवसाय आहे. आणि आपल्या ज्या कोकण किनारपट्टीवरती पामाची फार मोठी शिंदीची झाडं बघता येतात. आपल्याला सोलापूरमध्ये शिंदीची झाडं आहेत किंवा ठाणे जिल्ह्यातील पालघर अशा अनेक ठिकाणी शिंदीची झाडं आहेत. तर ते शेतकरीसुद्धा स्वतःहून शिंदीची झाडे लावतात आणि त्याच्यापासून निरा गोळा केली जाते आणि ती निरा विक्री केली जाते. त्याचंही लायसन जे आहे ते आपल्याला मिळतं आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा ही शिंदीच्या निरेपासून एक शुद्ध सात्विक असं जे पेय आहे त्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तशाच पद्धतीनं नारळाच्या झाडापासून सुद्धा ही निरा उपलब्ध होते. आणि मला आठवतं आहे की गोवा या राज्यामध्ये एका ठिकाणी एक शेतकरी ह्याचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होत आहे. म्हणून असे काही प्रयोग जे असतात ते करणं फार गरजेचं आहे. आंब्यासारखा वर्षभर टिकाऊ राहणारा नसणारा पदार्थ आंबा हा एक फळ आहे, परंतु आंब्यावरती खूप प्रक्रिया करून आंबावडी असेल
आंब्यापासून आंब्याचा रस असेल तो वर्षभर पुरवठा करता येऊ शकतो. शेतकऱ्यांनी याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. जसं की काजूचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात कोकणात घेतलं जातं, परंतु ह्या काजूवरती प्रक्रिया करून, काजूवरती व्हॅल्यू ॲडिशन करून, खारे काजू करून किंवा मसाला काजू करून सुद्धा विक्री करून त्याच्यापासून जास्त पैसे मिळवता येऊ शकतात. हे आपण कोकणाचं जसं बघितलं तसंच आपल्या विदर्भाचं सुद्धा आहे की विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात राईस किंवा ज्याला आपण भात शेती म्हणतो ती केली जाते. विदर्भातील पावसाचं, जंगलाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्यानं अनेक शेतकरी तिथं भात लावतात आणि तिकडं दाल मिलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर ज्या ज्या फूडच्या संबंधातल्या गोष्टी आहेत, शेतकरीच हा एकमेव असा जनक आहे, शेतकरी असा एक व्यक्ती आहे की जो जगातल्या सगळ्या लोकांचं पालन पोषण करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्याच्याच नशिबात अशी एक गोष्ट आहे की जी नाशवंत माल जो तो पिकवतो आणि काही कालावधीनंतर तो नासतो आणि त्यामुळं आपल्याला अनेकदा हा नाशवंत माल टाकून द्यावा लागतो. तर ह्या नाशवंत मालावरतीच प्रक्रिया करून जर असे प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांनी उभे करायचे ठरवले तर खूप मोठ्या मत आपल्याकडे फायदा मिळू शकतो. आपल्याला पाहण्यात आलं असेल की आजच्या बाजारात सगळे प्रक्रिया केलेले पदार्थ आपण मॉल्समध्ये बघतो आणि आपले नाशवंत माल मात्र रस्त्यावरती विक्रीला ठेवतो आपण. अनेक शेतकरी जे आहेत म्हणजे चप्पल जे आहे ते आपण एसीच्या मॉलमध्ये आपण विकत घेतो आणि जो आपला खाद्यपदार्थ आहे तो मात्र आपल्या रस्त्यावरती दिसून येतो. यासाठी या खाद्यपदार्थांवरती एक चांगल्या प्रकारची प्रक्रिया करून त्याचं चांगली क्वालिटी मेंटेन करून दर्जा गुणवत्तेचा अभ्यास करून जर आपल्या शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या लोकांसाठी ह्या प्रक्रिया करून व्हॅल्यू ॲडिशन करून मूल्यवर्धन करून जर बाजारात अशा प्रकारच्या काही गोष्टी आणल्या तर खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ अजून एक दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते की अनेक शेतकरी आमचे सांगलीचे एक सारंग पाटील म्हणून शेतकरी आहेत की जे स्वतः इंजिनियर आहेत आणि BE त्यानंतर MTech झाले आहेत, परदेशात जाऊन त्यांनी PhD केली आहे, परंतु त्यांनी नारळापासून नारळाचे वेगवेगळे पदार्थ कसे बनवले जातात, नारळ कोकोनट ऑइल व्हर्जिन जे ऑइल आहे ते कशा पद्धतीनं बनवलं जातं, त्याची विक्री अत्यंत चांगल्या पद्धतीने ते करतात आणि त्याची क्वालिटी मेंटेन केली आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, कोकणात जी लोक राहतात आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीच्या एका माणसाने हा उद्योग करावा, त्यातून चांगल्या प्रकारचं त्यांचं जे सगळ्या गोष्टी आहेत त्याला एक अत्यंत चांगला दर्जा गुणवत्ता प्राप्त झाला आहे. लोकांना ते आवडत आहे. कोकोनटपासूनची गूळ पावडर जशी असते तशी कोकोनट पावडर, कोकोनट व्हर्जिन ऑइल, कोकोनट तेल आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या विक्री करतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा उद्योग आज उभा राहिलेला आहे. मला आनंद वाटतो की असे उच्च शिक्षित झालेले लोकंसुद्धा अशा पद्धतीने शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आपल्या पद्धतीनं या ब्रायोफीड नावाची यांची कंपनी आहे आणि त्याचे सगळे प्रॉडक्ट अत्यंत चांगले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमचे हे सगळे असे उद्योजक जे असतात ते आपल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी काम करत राहतात आणि म्हणून ह्या माध्यमातून आपल्याला या लोकांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या ह्या प्रयोगाला बळ देण्यासाठी त्यांचे प्रॉडक्ट घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच पुढची जी नवीन पिढी आहे ती शेतीमध्ये असे नवीन प्रयोग करण्याला प्रवृत्त होत असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडं आज कोल्हापुरी चप्पल जी आहे तीसुद्धा एक फार मोठा उद्योग आहे आणि हा उद्योग आता कातडी नसल्यामुळं त्याच्यावरती नवीन काही गोष्टींची बंधनं असल्यामुळं पुढं वाढताना दिसत नाही. परंतु मला असं वाटतं की त्याला पर्याय काय शोधता येईल का, त्या पर्यायाच्या माध्यमातून लोकांची जी आवड आहे, लोकांची जी गरज आहे त्याचा अभ्यास करून जर आपल्या या बांधवांनी कोल्हापूरमधील ह्या कारागिरांनी नवीन मार्ग चोखाळला, त्याच्या माध्यमातून आपला हा उद्योग वाढीसाठी काय प्रयत्न करावे लागतील. आता सध्याच्या परिस्थितीत कातडी नसेल तर कातडी चप्पला नसतील तरी अजून त्याला काय पर्याय देता येतील का, आपली ओळख कोल्हापुरी चप्पलची जी आहे ती जपण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची ओळख ही विविधतेत आहे. विविध उत्पादनांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्हा ओळखला जातो. ती ओळख कायम राहण्यासाठी आपल्या ह्या जिल्ह्यांमधील जे कारागीर आहेत, हे जे उत्पादक आहेत, जे हे उत्पादनं आहेत त्यांना जतन करणं, त्यांचं वेगळ्या पद्धतीनं जगाच्या समोर आणणं आणि त्यांचं अत्यंत चांगलं ब्रँडिंग होणं हे अत्यंत काळाची गरज आहे. मी या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की शासन वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना मदत करत असतं, त्यांना योजनांच्या माध्यमातून अनुदान देत असतं, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे विजेमध्ये सवलत देत असतं, जागा उपलब्ध करून देत असतं. पण आपला प्रॉडक्ट हा जोपर्यंत लोकांना आवडत नाही तोपर्यंत आपल्या प्रॉडक्टची गुणवत्ता दर्जा तो राखला जात नाही.
त्याच्यामुळं लोकांना आवडावं अशा प्रकारचं ब्रँडिंग, त्याचं पॅकेजिंग आणि तशी गुणवत्ता आपण उद्योजक म्हणून उभी करणं गरजेचं आहे. ज्याला हे जमतं, ज्याला अभ्यास करता येतो या सगळ्या गोष्टींचा, तो यशस्वी उद्योजक होतो. आणि मला असं वाटतं की ह्या व्हिडिओचा हेतू हाच आहे की आपल्यासारख्या लोकांना प्रेरणा मिळावी, आपल्यासारख्या लोकांना एक विचारांची दिशा मिळावी आणि त्याच्या माध्यमातून आपण स्वतःहून एखादा असा उद्योग करावा की ज्याच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार निर्माण होऊ शकतो. तर हे सगळं आपण करू शकता असा मला विश्वास आहे. तुम्ही या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहता, परंतु समाजातील अनेक लोकांना रोजगार देता. म्हणून खऱ्या अर्थाने उद्योजक हा एक समाजसेवक असतो. तो समाजासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी स्वतः जरी उभा राहत असला तरी अनेक लोकांना उभं करत असतो. म्हणून आपण उद्योजक होणं गरजेचं आहे. उद्योगातून खऱ्या अर्थाने समृद्धी त्याच वेळेस येईल की ज्यावेळेस आपल्याला अशा ग्रामीण भागातील गरजू लोकांपर्यंत असे काही नाविन्यपूर्ण गोष्टी घेऊन जाता येतील. मला असं वाटतं की पुढचा टप्पा जो आहे तो कमीत कमी नोकरींचा आणि जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योजकांचा असणार आहे. कारण जगात आज खूप बदल होत आहेत. जगात टेक्नॉलॉजीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि असा टेक्नॉलॉजीचा वापर होत असताना आपल्या उद्योजकांनी सुद्धा या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपली उत्पादनं जगभर पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न करणं आज गरजेचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ तर पाहाच, पण अशा गरजू लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे, त्यांना गरज आहे. आणि जे नैराश्यात जात आहेत, आज आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणात शिक्षित असलेली लोकंसुद्धा त्यांना नोकरी नसल्यामुळं त्यांना मार्ग दिसत नाही. तर मला असं वाटतं की अंधाऱ्या काळोख्या रात्री कुठंतरी एक मेणबत्तीचा उजेड असतो, दिव्याचा उजेड असतो आणि तो दिवाना अंधाराला कापण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही आणि आपण मिळून अशा नैराश्यग्रस्त असणाऱ्या तरुणांना, उच्च शिक्षित लोकांना हा एक उद्योजकतेचा दिवा त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊया. आणि मला असं वाटतं की नैराश्य जे आलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये, ते काळोख जे आहे ते दूर सारण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. तुम्ही आणि मिळून आपण जर ठरवलं तर आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो. हा विश्वास बाळगा. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की आपलं असं वाटत असेल की हे शक्य होतं का, अशी लोक तयार होतात का, तर मला असं वाटतं की तुम्ही बी वर्ल्ड हा चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्याच्यावरती अनेक व्हिडिओज बघा की ज्यांच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारची लोकंसुद्धा महाराष्ट्रात आहेत की ज्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहून अनेक लोकांना रोजगार दिलेला आहे. आपल्याकडं काय झालं आहे की शिक्षणाचे आपण फार मोठ्या प्रमाणात शिक्षण आपण घेतो आणि शिक्षण घेतल्यानंतर आपलं असं वाटतं की शिक्षण हे केवळ आपल्या नोकरीसाठीच आहे. परंतु शिक्षणाचा मूलभूत अर्थ असाच आहे की आपल्या जीवनामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती व्हावी, आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची शक्ती प्रदान व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण अनेक लोकांना आधार द्यावा, ज्याच्या माध्यमातून आपलं जीवन समृद्ध होतं. पण आपल्या समृद्ध जीवनामुळे अनेक लोकांचं जीवन समृद्ध होण्याची शक्ती आपल्याला प्रदान होते. हा शिक्षणाचा मूलभूत अर्थ होता आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून केवळ नोकरीसाठी न थांबता उद्योजकतेकडे आपण वळलं पाहिजे. आणि उद्योजक जर झालास तर तुम्ही खऱ्या अर्थाने समृद्ध महाराष्ट्र निर्माण करू शकता, समृद्ध जीवन आपलं जगू शकता. म्हणून तर आपण म्हणतो की उद्योजकतेकडून समृद्धीकडे जायचं असेल तर तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना समृद्ध करावं लागेल. एकच लक्षात घ्यायचं की जास्तीत जास्त लोकांना उद्योजक होण्यासाठी आपण प्रवृत्त करायचं आणि ज्यावेळेस आपण अशा लोकांना प्रवृत्त करतो त्यावेळेस ती ज्योत, ती मेणबत्ती तयार झालेली जी आहे ती अनेक लोकांपर्यंत जाऊ शकते. एवढा विश्वास बाळगा. बिपिन जगताप बी वर्ल्ड हा यूट्यूब चॅनल केवळ उद्योजकतेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आहे. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना यासाठी हा उद्योजक होण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्याल असा मला विश्वास आहे. नक्की पाहत राहा बी वर्ल्ड चॅनल. अशाच आणि अनेक तरुणांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टींसाठी पुढच्या टप्प्यात भेटूया भाग नंबर 4 मध्ये. तोपर्यंत थांबूया. नमस्कार.